ओम गणपतये नमः। ओम श्री साईनाथाय नमः। हरिभक्तपरायण दासगणुकृत श्री साईनाथ स्तवन मंजिरी। श्री गणेशाय नमः। हे सर्वाधारा मयुरेश्वरा, सर्वसाक्षी गौरी कुमारा, हे अचिंत्या लंबोदरा, पाहि माम श्री गणपते। श्री गणेशाला वंदन करून दासगणूंनी साईनाथ स्तवन मंजिरी रचली आहे. गणेशाला सर्वाधारा म्हणजेच सर्वांचाच आधार आहे, म्हणून आम्ही कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात श्री गणेशाला वंदन करून करतो. शुभ कार्यारंभी गणेशपूजन ही प्रथा आहे अर्थपूर्ण. सुखकर्ता विघ्नहर्ता म्हणून गणपती आहे प्रसिद्ध. सुखकर्ता आणि विघ्नहर्ता म्हणून गणपती प्रसिद्ध आहे. गणपतीला मयुरेश्वर पण म्हटलं आहे. गणपतीचे मूळ स्वरूप मयुरावर आरूढ असल्याने गणपतीला मयुरेश्वर म्हणतात. मयूर म्हणजेच मोर. तर मोर हा अहंकाराचा नाश व शुभत्व दर्शवितो. म्हणूनच गणपतीचे हे रूप ज्ञान व विजयाचे प्रतीक मानले जाते. महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी पहिले स्थान म्हणजे मोरगावचे मयुरेश्वर गणपती आहे. गणपतीने मयुरावर बसून सिंधू नावाच्या राक्षसाचा वध केला असा उल्लेख देखील पुराणात आढळतो. गणपती सर्वसाक्षी आहे, म्हणजेच आपले विचार, भावना, कृती या सर्वांवर गणपतीचे लक्ष आहे. म्हणून तो सर्वसाक्षी आहे, सर्व जाणणारा आहे, सर्व पाहणारा आहे. प्रत्येक कर्माचा साक्षीदार गणपती आहे. गणपती बाप्पाचे मोठे कान हे सर्व ऐकणारे व मोठे डोळे हे सर्व पाहणारे आहेत. म्हणूनच गणपती सर्वसाक्षी आहे. गौरी कुमारा असे दासगणू म्हणतात, कारण गौरी म्हणजे पार्वती आणि गणपती हे पार्वतीचे पुत्र, म्हणून गौरी कुमार आहेत. तर गणेशाचा महिमा व स्वरूप हे मानवी विचारा पलीकडचे आहे. गणेश हे भक्तांच्या जीवनातून विघ्ने, संकटे दूर करतात आणि श्री गणेशाची कृपा भक्तांच्या कल्पने पलीकडील कार्य करते. गणेश हे परब्रह्माचे अगाध रूप आहे. गणपती हे बुद्धीचे देव, अधिपती आहेत. ब्रह्मांडातील प्रथम तत्व आहे. श्री गणेशाला लंबोदर देखील म्हटले आहे. श्री गणेशाचे मोठे पोट म्हणजे सहनशीलतेचे, सामर्थ्याचे, सर्व गोष्टी स्वीकारण्याच्या शक्तीचे प्रतीक आहे. भक्तांचे सर्व दुःखे, विघ्ने पचवणारा म्हणून लंबोदर आहे. धैर्य, समाधान, स्थिरता हा स्वभाव धर्म दाखवणारे श्री गणेशाचे रूप लंबोदर होय. पौराणिक कथेत वर्णन केले आहे की गणपती बालपणात खूप खाणारे गोलमटोल होते. त्यांचे स्थूल उदर पाहून देवांनी लंबोदर असे संबोधले आहे. तर हे प्रभू, माझ्यावर तुझी कृपा व आशीर्वाद राहू दे. माझे तू सदैव रक्षण कर. तू सकल गणांचा आदी ईश, म्हणून म्हणती गणेश. तू संमत सर्व शास्त्रास, मंगलरूपा भालचंद्रा. श्री गणेशा, तू सर्व गणांचा स्वामी आहेस. तूच पहिला देव आहेस, म्हणून तुला गणेश नावाने संबोधले जाते. गणेश म्हणजे गणांचा ईश, गणांचा परमेश्वर आहेस. सर्व शास्त्रे, वेद, पुराण, विद्वान यांच्या मते देखील तूच पूज्य देव आहेस. तू अतिशय मंगल आहेस, पवित्र आहेस, शुभ आहेस, म्हणून तू मंगलरूप आहेस. कपाळावर चंद्र असलेला मंगलमय रूपाचा गणेश आहेस.
अशा प्रकारे श्री दासगणूंनी साईनाथ स्तवन मंजिरी सुरुवात करताना गणेशाला वंदन केले आहे, गणेशाची स्तुती केली आहे आणि त्यांच्या कार्याला आरंभ केला आहे. तर ह्या पहिल्या 2 श्लोकाचा अर्थ आपण बघितला. पुढच्या भागात आपण पुढील श्लोकांचे अर्थ क्रमशः बघूयात. श्री साईनाथाय नमः.